वणी तालुक्यात जिल्हा परिषद शाळांतील 118 शिक्षक पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान. रिक्त शिक्षक पदे तातडीने भरण्याची मागणी. माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांचे प्रशासनाला निवेदन. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांचा मोठा तुटवडा असून 408 मंजूर पदांपैकी 118 पदे रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे. या संदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी गटविकास अधिकारी मार्फत जिल्हा परिषद यवतमाळच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत रिक्त शिक्षक पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळे शिक्षणाची गुणवत्ता घसरत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत चालणाऱ्या शिक्षण विभागामध्ये या ठिकाणी 138 शाळांमध्ये पदे मंजूर असून यापैकी कार्यरत 314 शिक्षक आहेत. 118 पदे या ठिकाणी रिक्त आहे. ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या बदल्या त्याच्यानंतर मुख्यमंत्री कौशल विकास कार्यक्रमाअंतर्गत 22 शिक्षक कंत्राटी पद्धतीने देण्यात आले, परंतु त्यांची मुदत नोव्हेंबर 2025ला संपल्याने त्यांची सेवा संपुष्टात आली आणि आज खानबादी क्षेत्रातील खनिजाने संपन्न असलेला वणी तालुका करोडो रुपयाची रॉयल्टी आपल्या जिल्ह्याला देतो आणि अशा प्रसंगी या ठिकाणी 10 केंद्रामध्ये 24 गावं आहेत की ज्यामध्ये एकही शिक्षक कार्यरत नाही आहे. म्हणून एका शिक्षकावर अनेक शाळांचा भार येत असल्यामुळे विद्यार्थ्याचं या ठिकाणी शैक्षणिक नुकसान होते, त्यांच्या प्रगतीवर परिणाम होते. ही बाब अतिशय गंभीर आहे. या संदर्भात माननीय मुख्य कार्यपालनाधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना माननीय गटविकास अधिकारी वणी यांच्यामार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि अजून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असे 4 महिने शिक्षणाचे शिल्लक आहे. ग्रामीण भागामध्ये शेतकरी शेतमजुरांची मुलं प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा सुरुवात मानबिंदू असताना या ठिकाणी तिथेच जर मुलांचं अपरिपक्वता राहिली तर पुढचं भविष्य अंधकारमय होईल. या गोष्टीचा संवेदनशीलपणे विचार करून प्रशासनाने या ठिकाणी 118 पदं रिक्त असल्याने 25 शाळा शून्य शिक्षके असल्याने इथं परिस्थिती अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे. यासाठी शासन स्तरावरून आणि जिल्हा परिषद स्तरावरून या ठिकाणी रिक्त पदाची पूर्तता करून मुलांचं शैक्षणिक भविष्य सुरक्षित करावं, अन्यथा आम्हाला या मुलांना शाळेत पाठवून फायदा काय असा संताप पालकांच्या मनामध्ये आहे आणि हा संताप एखाद्या वेळेस जास्त झाल्यास रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. याची सुद्धा गंभीर दखल प्रशासनाने घेतली पाहिजे. घर विकणे आहे. मारेगाव शहरातील नागरिकांनो घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. किन्हेकर लेआउट, वॉर्ड नंबर 4, मारेगाव, कन्या शाळेला लागून मध्यवर्ती बँकेच्या मागे 1800 स्क्वेअर फूट जागेवर 1500 स्क्वेअर फूट बांधकाम, एकूण 11 रूम्स असलेले प्रशस्त घर, दोन्ही बाजूंनी सिमेंट रोड, कॉर्नर प्लॉट, राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी उत्तम संधी. आजच संपर्क करा. मुजीम शेख, मोबाईल नंबर 9767 81 51 11, मारेगाव, जिल्हा यवतमाळ. आजच पाहणी करा. संधी सोडू नका.